नको हवा येऊन द्या. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलोय महाराष्ट्राचा नंबर 1 कार्यक्रम, चला हवा येऊ द्या. मंडळी, हसता हसता वेळ कसा निघून जातो आपल्याला कळत नाही असं आपण नेहमी म्हणतो. माझ्या बाबतीत तेच झालं. आम्ही महाराष्ट्राला हसवण्याचा प्रयत्न करतो, पण इतरांना हसवता हसवता हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही की पहिला एपिसोड कधी सुरू झाला चला हवा येऊ द्याचा, 25वा एपिसोड कधी आला, आणि तो करता करता आम्ही 50व्या भागापर्यंत कधी पोहोचलो. कारण आज आपण सेलिब्रेट करतोय चला हवा येऊ द्याचा 50वा भाग. मला खरंच खूप आनंद होतोय की महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं चला हवा येऊ द्यावर, आणि त्याचंच फळ म्हणून आज 50 भागापर्यंत आम्ही पोहोचलोय आणि पुढेही खूप जाणार. जोपर्यंत तुम्ही बघणार तुम्हाला जे पाहिजे ते सगळं आम्ही देत राहणार. पण मी जरा मागे वळून पाहिलं तेव्हा मला असं लक्षात आलं की पहिल्या भागाची सुरुवात झाली होती लय भारी या सिनेमानं, आणि त्यावेळेला आमच्या या कॅफेचं उद्घाटन करायला आले होते रितेश देशमुख. एक असा सुपरस्टार जो मराठमोळा आहे याचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे, पण मराठीच्या पलीकडे जाऊन हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या नावाचा झेंडा रोवला. त्यांच्यामुळे आमच्या या कॅफेची सुरुवात झाली आणि हे पॅलेस झालं. आणि आज 50वा भाग सेलिब्रेट करण्यासाठी सुद्धा आम्ही एक असाच बडा सुपरस्टार या मंचावरती बोलावला आहे, ज्याच्याकडे बघून खरंच असं म्हणावं वाटतं मराठी पाऊल पडते पुढे. आणि आज 50व्या भागापर्यंत जाण्याची जी आम्ही बाजी मारलेली आहे त्या आनंदात सहभागी होण्यासाठी तो जो सिनेमा इथे घेऊन आलाय त्या सिनेमाचं सुद्धा नाव आहे बाजी. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो तुमचे, आमचे, सगळ्यांचे, पण अधिकृत तळपदेंचे असलेले श्रेयस तळपदे यांना. सर बरं झालं तुम्ही आलात सर. ह्या पोरी कधी एवढ्या ओरडल्या नाहीत माझ्यासाठी जेवढ्या आज ओरडतात त्या बसलेल्या सगळ्या. अतिशय मनापासून सर आमच्या कॅफेमध्ये तुमचं स्वागत. थँक्यू. कसं वाटतं सर इकडे येऊन? फॅन्टॅस्टिक. मला वाटतं जवळजवळ 50 आठवडे वाट बघायला लागली आहे मला इथे येण्यासाठी, आणि खरंच खूप आनंद होतोय. हा शो जेव्हा कधी मी घरी असतो, जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आवर्जून बघतो, आणि यू गाईज आर फॅन्टॅब्युलस टू से द लीस्ट. सुपर. थँक्यू सर. आणि मला आठवतंय जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा ओम शांती ओम सिनेमा लागला होता आणि मी परत क्लास चुकून तो सिनेमा बघायला जायचो. अरे म्हणजे मी खरं तर तेवढा मोठा नाही आहे, मी खूप लहान असताना ओम शांती ओम केला होता. कारण अमृता पण सतत सांगते मी शाळेत होते तेव्हा मला हे खूप आवडायचे स्क्रीनवर काम. अरे मी नाहीये तसा. म्हणजे अरे श्रेयस मी तुला सांगतो कसं आहे ना, नाही मला कसं थोडी पहिल्यांदा भीती असते, आणि एकदा भीती चेपली ना आमची मग प्रॉब्लेम होतो सर. हो नाही मला माहिती आहे, मी साधारण बघितलंय. तर मी ओम शांती ओम पिक्चर बघत होतो श्रेयस, तेव्हा शाहरुखचा आणि तुमचा जो सीन आहे त्या सीन मधला तो डायलॉग आज मला 50व्या एपिसोडला परत आठवतो की इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की, हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश. क्या बात है, क्या बात. कहते हैं अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उस चीज से मिलाने की कोशिश में जुट जाती है. तसं आज आमचं झालेलं आहे. थँक्यू. पण बाजी या सिनेमाच्या निमित्तानं सर तुम्ही मराठीमध्ये दमदार एंट्री करताय, कसं वाटतं? मला इक्बालच्या वेळेला जी भीती वाटत होती मनामध्ये, जे आपण बटरफ्लाय स्फोटामध्ये जे म्हणतो, ते जे इक्बालच्या वेळेला होत होतं ते मला बाजीच्या वेळेला पुन्हा एकदा होतंय. खूप वर्षांनी परत तसं फील होतंय. कारण मोठा सिनेमा म्हणण्यापेक्षा मला वाटतं खूप नवीन पद्धतीचा एक सिनेमा निखिल महाजननी तयार केला, आणि या पहिल्या सुपर हिरोसाठी त्यांनी माझी निवड करावी आणि ही इतकी मोठी संधी मला द्यावी. आय थिंक माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आय होप की आम्ही हा जो काही प्रयत्न केला आहे, जो 6 फेब्रुवारीला लोकांसमोर येतो आहे, आय रिअली होप की लोकांना तो आवडावा आणि बाजीसुद्धा एक मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा व्हावा. क्या बात आहे. होणार सर, होणार, नक्की होणार, आणि आम्ही तो करणार. थँक्यू आपण आलात. मी तुम्हाला विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या कॅफेमध्ये बसा. जोरदार टाळ्या श्रेयसजींसाठी. तर बाजी या सिनेमाचे हिरो इकडे आलेले आहेत, आणि सर तुम्ही थोडे आमचे एपिसोड बघत असाल.
की हिरो आला की हिरोईन येते आणि हिरोईन आली की मला खूप आनंद होतो. हे महाराष्ट्राला पाठ झालेलं आहे सध्या. त्यामुळे आता या मंचावरती हिरोईनला बोलवणार आहे. सर थोडा वेळ मी जर लाईन मारली चालेल? थोडा वेळ. क्या बात. असा हिरो असावा यार, असा हिरो असावा. तर अतिशय मनापासून मी आमंत्रित करणार आहे माझ्या स्वप्न सुंदरीला. खरं तर जिचा फोटो सतत माझ्या मनामध्ये असतो. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो अमृता खानविलकरला. मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना घरी. अमृता कसं वाटतंय तुला इकडे येऊन? मी वाट बघत होते इथे यायची, माहितीये का? आणि डॉक्टर, तू जे काही करतोस ना इकडे, काय जे काही करतोस ते तुझं तू ठरवत, हा ते फॅन्टॅस्टिक असतं. आय मीन जसं श्रेयस म्हणाला तसं, पण ही टीम आणि हे संपूर्ण सेटअप इतकं अफलातून आहे ना की इथे प्रत्येक आर्टिस्टला यावंसं वाटतं. बाजीच्या निमित्तानं तू एका आगळ्या वेगळ्या लुकमध्ये रसिक प्रेक्षकांच्या समोर येतेस, कसं वाटतं? बाजीतली गौरी खूपच सिम्पल, सरळ साधी गावातली मुलगी आहे. नो मेकअप लुक आहे. इतक्या मोठ्या हिरो समोर, सुपर हिरो समोर आणि सुपर विलन समोर जेव्हा उभं राहायची पाळी येते तेव्हा आपण म्हणतो की अरे थोडासा तरी पफ वगैरे काहीतरी मारायला हवा. पण निखिल महाजनचा अट्टहास होता की तसं काही करायची गरज नाहीये. सो मी खूप नर्वस आहे, कारण खूप आगळ्या वेगळ्या लुकमध्येच नाही तर संपूर्ण कॅरेक्टरमध्ये मी लोकांसमोर येणार आहे. आज 1.5 वर्षानंतर एक इतका मोठा चित्रपट करते. सो खूप नर्वस आहे रे. नाही, पण तरी तू खूप छान दिसते त्याच्यावर. मेकअप नाही केला तरी तू छान दिसते. थँक्यू थँक्यू. अतिशय मनापासून तुझं स्वागत. मी तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्या सोबत बस. तर मंडळी, हिरोचं आगमन झालंय, हिरोईनचं आगमन झालेलं आहे. तर आता सगळ्यांना क्युरिओसिटी लागलेली आहे, विलन कोण असणार बॉस. खरं तर मलाही धक्का बसला ज्यावेळेला मला कळलं की ते या सिनेमामध्ये विलन साकारतायत. खरं तर ज्यांच्याकडे बघून सूत्रसंचालन ही कला मी शिकलो आणि त्यांना न सांगता मी त्यांना गुरु मानलंय आतापर्यंत. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे माझे लाडके जितेंद्र जोशी यांना. जितू दादा, अतिशय मनापासून आमच्या या कॅफेमध्ये तुझं स्वागत. कसं वाटतं इकडे? मी प्रमोशन तर होत राहील. मला हे सांगायचंय निल्या तुला की तुझ्या पहिल्या कार्यक्रमाच्या पहिल्या एपिसोडपासून मी पाहतोय तू काय प्रगती केलेली आहेस हे तुलाही माहिती आहे, महाराष्ट्रालाही माहिती आहे. आणि ती प्रगती केली नसतीस तर तू टिकून राहिला नसतास. तू नुसताच टिकून नाही राहिलास तर तू आज हा कार्यक्रम दिग्दर्शित करतोस. याच्यासारखी माझ्यासारख्या मी तुला मित्र मानतो, मला इतका आनंद होतो, याच्यासारखी मोठी गोष्ट नाही मित्रा. एक कार्यक्रम डिरेक्ट करणं आणि तो कार्यक्रम यशस्वी करणं आणि यशस्वी असलेला कार्यक्रम पुन्हा पुन्हा ते प्रेशर हँडल करून पुन्हा पुन्हा लोकांना हसवत ठेवणं हे खूप अवघड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी कधीतरी तुला असं म्हटलं होतं की अभिनयच करायचं होतं, मग डॉक्टरची सीट कशाला वाया घालवली एका मुलाची. तर हा विनोदाचा डॉक्टर आहे आणि कदाचित बाकीच्या डॉक्टर्सपेक्षाही या अशा डॉक्टरची गरज आपल्याला जास्त आहे. आपण काही ना काहीतरी करत असतो, पण त्यामुळे जर कुणालाही एक छोटीशी जरी एक ठिणगी जरी आपण पेटवू शकलो तर त्याचं कुठल्या वणव्यात रूपांतर होतं हे आपण आज बघतोय. क्या बात, मी भाग्यवान आहे. थँक्यू सर. बाजी या सिनेमाच्या निमित्तानं जितेंद्र जोशी आम्हाला पुन्हा एकदा निगेटिव्ह भूमिकेत दिसतात. दुनियादारी मधला साई सगळ्यांनी अनुभवलेला आहे आणि त्याची क्रेज पण बघितली सगळ्यांनी, त्याची स्टाईल वेगळी होती. तर बाजीमध्ये जितेंद्र जोशी कशा स्वरूपात दिसणार आहेत आम्हाला? स्वरूप जे आहे ते अत्यंत साधं आहे पूर्वार्धात, आणि उत्तरार्धात तो जो बदललेला मार्तंड आहे तो फारच म्हणजे ज्याचा राग यावा, ज्याची किळस वाटावी, जो नकोसा वाटावा असा मार्तंड आहे. त्यामुळे ही 2 रूपं आहेत मार्तंडची. आणि काम करताना खूप मजा केली आम्ही, कारण 15 वर्षानंतर माझ्या मित्रासोबत मी काम करत होतो. मला ती संधी पुन्हा एकदा मिळाली. पहिल्या नाटकात, माझ्या आयुष्यातल्या पहिल्या नाटकात मी त्याच्याबरोबर काम केलं होतं. आम्ही दोघेही तेव्हा असे कवळे कवळे होतो. आज मी पोक्त झालो होतो, अजूनही कवळाच आहे. थांबलो होतो. जितू दादा, खूप गप्पा मारायच्या आहेत. मी विनंती करतो तुम्हाला, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. तर बाजी चित्रपटातल्या 3 दिग्गजांची एंट्री झालेली आहे आणि आता आणखीन एका स्टारला मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे. खरं तर यापूर्वी तो या मंचावरती येऊन गेलाय.
एलिझाबेथ एकादशी या सिनेमामधून तो आपल्याला भेटला आणि त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रात एका रात्रीत लोकप्रिय झालेला असा छोटा पॅकेट बडा धमाका असं म्हणता येईल त्याला, पुष्कर लोणारकर. जोरदार टाळ्या. पुष्कर, बाजीमध्ये तुमची काय भूमिका आहे? मी चितविलासच्या मित्राची भूमिका करतोय. तो जरी मी त्याचं नाव गोलू आहे. गोलू? हो. करेक्ट नाव आहे. थँक्यू म्हणाल दुनिया गोलू आहे. तो जरी चितविलासपेक्षा 7-8 वर्षांनी जरी तो लहान असला तरी तो त्याचा अगदी म्हणजे जवळचा मित्र, म्हणजे अगदी भावासारखाच म्हणावं लागेल. आणि तो खूप आगाव आहे. हे वेगळं नको सांगायला, ते स्क्रिप्ट मध्ये नाही लिहिलं तरी ते आहेच. ते आले लक्षात. पण तो शिव्या देत नाही हे लक्षात. ओ हे कंसात तो शिवाय देत नाही हे. वा वा वा, अतिशय मनापासून स्वागत तुझं. मी मित्रा तुला विनंती करतो, प्लीज तू आमच्या सोबत बस. तर मंडळी, आज या सिनेमाच्या निमित्तानं हिरोंचा महोत्सव आहे असं म्हणायला हरकत नाही. इकडे एक हिरो आहे, इकडे एक हिरो आहे. हा हिरो भविष्यातला आहे. मी तर आता इकडचा असतोच रोजचा, तुम्हाला माहिती आहे. पण आता आणखी ना काही हिरोला मी बोलवणार आहे आणि तो पण दिसायला चिकणा आहे. त्याच्यामुळे मला एवढं टेन्शन आलं ना, एवढे सगळे हिरो. आज माझा फोकस कुठेतरी आउट होणार असं मला थोडंसं टेन्शन आलेलं आहे. पण असू देत, काही झालं तरी तो सगळ्यांचा मित्र आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे सुरांच्या अशा हिरोला, भारताचा पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंत. मोहब्बत लुटाऊंगा मैं, छेड़ के मन का साज साज फिर गाऊंगा, फिर सबके दिल को आज आज. माँ डांस करना. इस मंजर को, इस पल को भूल ना पाऊंगा मैं, भूल से ना पाऊंगा. असं मी बघितलंय, पण हे असं हे चला हवा येऊ दे स्टेप आहे. अच्छा, हो. तुझ्या बरोबर मी गाणं गायला म्हटलं, माझ्याबरोबर तू काहीतरी करणार. अभिजित, अतिशय मनापासून आमच्या Thank you. कॅफेमध्ये तुझं स्वागत. थँक्यू सो मच. कसं वाटतं इकडे येऊन? मला तर ऍक्च्युली माझ्यापेक्षा माझ्या घरातल्यांना एवढं एक्साइटमेंट आहे ना आज, की ज्या वेळेला मी शो जिंकलेलो तेवढी पण एक्साइटमेंट नसेल जी आता आहे. म्हणजे मी जसं सांगितलं ना घरी की मी चाललोय, तर सगळे वेळ काय म्हणतो, नाही 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 नाही, तू कधी येणार आहे, कोणत्या वेळेला येणार आहे, मी येऊ का स्टुडिओमध्ये, हे ते सगळं चालू झालंय. तर आज म्हणजे त्या दिवशी सगळे आपलं ब्रेड बिस्किट घेऊन सगळे असे टीव्ही समोर बसणार आहेत बघायला. क्या बात आहे, क्या बात आहे. आज त्यांच्या घरी स्वयंपाक नाही, बघितलं का? नाही. ते सांगितलं. बाजी या सिनेमाच्या निमित्तानं तुमचं गायन पुन्हा एकदा सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे. तुम्हाला कसं वाटतं? एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. मी मराठी असून सुद्धा, मी तर मराठी मीडियममधला मुलगा आहे, पण मी ज्या वेळेला मराठी माणसाशी बोलतो त्यावेळेला सगळे हिंदीमध्ये बोलायला लागतात हा रे. पण थँकफुली आता मराठीमध्ये चांगलं चाललंय. आणि आतिफ अफजल जो ह्या फिल्मचा म्युझिक डायरेक्टर आहे, त्यांनी ज्या वेळेला बोलवलं हे गाण्यासाठी त्यावेळेला एक एक्साइटमेंट होती आणि कळलं की श्रेयस आहे, इट्स वन ऑफ द बिगेस्ट फिल्म. तर त्यामुळे ही एक्साइटमेंट आणखीन वाढली आहे आणि ते गाणं खूप चांगलं रोमॅन्टिक सॉन्ग आहे. मी अभिजित विनंती करतो तुला, प्लीज तू आमच्या सोबत बोल. बाबा बाबा का आला? बाबा 50 भाग पूर्ण झाले. हॅपी बर्थडे पोरा. वा वा वा. सर यांना ओळखतो, हे चित्रपटात काम करतात ना, ओम शांती ओम मध्ये केलंय ना. आणि आज सगळं पाठ केलंय. सर खूप छान अभिनय करता तुम्ही. कोण आहेत पप्पा? अच्छा, हे किरण खेर आहेत. मग अरे वा वा वा. आता यांना पण ओळखतो मी. पप्पा जाऊ दे ना. नाही नाही, असं कसं चित्रपट बघतो, आलेत कलाकार, बरं वाटतं. कोण आहेत पप्पा? दुनियादारी मध्ये काम करतात हे. कोण? सुशांत शेलार. चालेल चालेल, चांगल्या माणसाचं नाव दिलं आपल्याला बाबा. मस्त मस्त, काय एकच डायलॉग आहे त्यांचा. मस्त मस्त डायलॉग आहे. एक डायलॉग खूप फेमस आहे असं म्हणत. फेमस है डायलॉग तो. कुठला? सस्ती चीजों से शौक लगता है इसलिए हम स्लीपर पहनते हैं. वाह 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 वाह. अरे नमस्कार. त्यांचा प्रोमो बघितलाय बाजीचा मी. हो ना, मस्त काम केलंय, मस्त काम. खतरनाक. कसं? मेरे बाजी आएंगे, मेरे बाजी आएंगे, मेरे बाजी आएंगे. कोण आहेत? राखी. अरे कोण राखी? ते करण अर्जुन मध्ये हेच होतं ना. नाही करण पप्पा, अर्जुन असं नाही आहे. करू पप्पा. असं कसं नाही करू? हा. बाबा बाबा
वा 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 पहिलाच पाया पडून घेतला. नाही नाही खूप चांगले गायक आहेत मला माहिती आहे ना. हा यांचा आवाज म्हणजे ना घसा बसल्यासारखा आवाज आहे. कसा असा अनु मल्लिक आहे ते घशावर काय करा तुम्ही 90 घ्या ml 90 ml गुळण्या करा. औषध घशाचं औषध. सांगा ना. यांचं गाणं फेमस आहे ना. कुठलं? अच्छी है बिल्डिंग लिफ्ट मेरी बंद है कैसे मैं आऊं दिल रजामंद है असं गाणं आहे त्यांचं. पप्पा आहा कोरा कागज था ये मैंने मेरा 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 लिख लिया नाम उस पे तेरा 14 15 क्या करोगे तुम आकर कब्र पर मेरी आखिर क्या करोगे तुम आकर कब्र पर मेरी आकर थोड़ी देर रो लोगे. आई ऊंची है बिल्डिंग लिफ्ट मेरी बंद है कैसे मैं आऊं दिल रजामंद है. वाह चलो आदनान स्वामी. आदनान स्वामी कसं छोटा आहे ना तो. लहानपणीचा आदनान स्वामी आहे ना. असं काय मला श्रेयस पासून सुरुवात करायची आहे. श्रेयस सगळ्यांना उत्सुकता या सिनेमाची की बाजी काय आहे. बाजी काय तुमचं लुक पण आहे असं म्हणजे चेहऱ्यावर तुम्ही दाखवत नाही पण आम्ही डोळ्यांमधून ओळखलं फक्त तुम्हाला. श्रेयस तळपतीच आहेत म्हणून. ते पण काही लोकांनी विचारलं खरंच आहे का श्रेयस तळपती कोण उभं केलं इकडे. सो बाजी थोडक्यात सांगायचं तर गोष्ट आहे एका मुलाची त्याचं नाव चिद्विलास आहे. चिद्विलासचं प्रेम आहे गौरीवर, गौरीचं प्रेम आहे बाजीवर, बाजीचं प्रेम आहे गावावर आणि गावकऱ्यांवर आणि हा मार्तंड जो विलन आहे इकडे त्याचं प्रेम आहे गावात लपलेल्या एका गोष्टीवर. तर आता प्रत्येकाला त्यांना हवी असणारी गोष्ट त्यांना मिळते का ही थोडक्यात त्या फिल्मची गोष्ट आहे. ऐकता क्षणी मला असं वाटलं की हा सिनेमा आपण करायचा आहे. जर परत आपल्याला मराठीत यायचं असेल एक जे काय लोकांना जर समजावून द्यायचं असेल की मला मराठी सिनेमा करायचा आहे बाबा तर एक अशा पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन असावं जे आजपर्यंत मराठीत कधीच झालं नाही. वाह वाह वाह. अमृता मला तुझ्याकडे यायचं आहे. आता मगाशी तू सांगितलंस की या सिनेमामध्ये तुझा एक वेगळा लुक दिसणार आहे आम्हाला वगैरे. तू मेकअप केलेला नाहीयेस म्हणजे हे का म्हणजे एक्सपेरिमेंट होतो की तुला खूप वेळ लागतो मेकअपला म्हणून. नाही बेसिकली आमच्या या संपूर्ण फिल्मचा जो कॅनव्हस आहे ना तो अतिशय रांगडा आहे गावातला आहे आणि त्याच्यामुळे ना काही गरज नव्हती कुठल्याच कॅरेक्टरला कुठल्याही प्रकारचा मेकअप असायची. आतापर्यंतच्या सगळ्या फिल्म्समध्ये मी खूप ग्लॅमरस दिसलेली आहे पण असा रोल कधीच आलेला नाही. नर्वस होते डेफिनेटली कारण मेकअप नाही आणि संपूर्ण इतकी मोठी फिल्म करायची पण इट वॉज निखिल्स विजन आणि त्याचा विश्वास होता की सगळं सुरळीत पार पडेल. वा. ज्या ज्या वेळेला जितेंद्र जोशींना बघावं त्या वेळेला ते वेगळे दिसतात प्रत्येक भूमिकेमध्ये. म्हणजे एका बाजूला तुकाराम आम्ही बघतो तेव्हा तुम्ही तुकारामच वाटतं आम्हाला, एका बाजूला साई बघतो तेव्हा अत्यंत राग येतो त्या साईचा आम्हाला, आणि आता मार्तंडमध्ये तुमची मेहनत दिसते आम्हाला. कारण जितेंद्र जोशी फिजिकली पण वेगळे दिसत आहेत आम्हाला त्याच्यामध्ये. एक वेगळी मेहनत आहे, लुक पण वेगळा आहे जितेंद्र. त्याबद्दल काय सांगा. काय निखिलने सांगितलं होतं की ते प्रॉमिनेंटली 2 वेगळे लुक हवे आहेत त्याला. आणि पहिल्या म्हणजे पूर्वार्धातला मार्तंड जवळजवळ संपत आलेला होता. श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली कारण त्याचं म्हणणं होतं सगळे स्टंट तो स्वतःच करणार, डुप्लिकेट वापरणार नाही. तर त्या स्टंटमध्ये त्याला दुखापत झाली. 3 महिने शूटिंग थांबलं. खरं तर 9 महिने सांगितलं होतं डॉक्टरनी, पण मग 3 महिने थांबलं. आणि त्याला कळलं की मी आता प्रेग्नंट होऊ शकत नाही. 3 महिन्यात पुरकून घेतलं. 3 महिन्यात मी व्यायामाला सुरुवात केली होती. आणि मग पुन्हा एक असा काळ मिळाला की निखिल म्हणाला की मला आता वेगळंच बॉडी स्ट्रक्चर अपेक्षित आहे. तो दुसरा जो मार्तंड आहे सेकंड हाफ मधला तो असा रांगडा आणि तो असा जबरदस्त वाटला पाहिजे. मग मी परुळेकर सरांना विचारलं, आमचे शैलेश परुळेकर माझे गुरु, मी त्यांना विचारलं की सर, ते म्हणले 3 महिने तुम्ही द्या पण दुसरं काही करता येणार नाही. 2-2, 3-3 तास मेहनत केली, कामं हातातली सोडली आलेली, घेतली नाहीत नवीन.
त्यात पुन्हा निखिल महाजन आमचे दादा असं म्हणाले की आता टक्कल केलं तर बरा, टक्कल केला, टक्कल केल्यानंतर हे आता अजून उगवते. गडबड कर नका. कसं आहे ना सर, थोडसा आमचा म्हणजे माझ्यावर ऑब्जेक्शन होतं लोकांचं, कमी सत्कार वगैरे करतो, पण कसं होतं की एकच बुके त्यांना देतो. पण आज म्हणजे स्पेशल ग्रामपंचायत तर्फे मी याचं बजेट सँक्शन करून आज प्रत्येकाला वेगवेगळा बुके देणार आहे सर मी. अच्छा, हे त्याची तयारी आहे का? अरे वा. ए तू उठ तिकडं, उठ 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 उठ. अरे उठ बाबा, प्रॉन्सरची सीट आहे ते, प्रॉन्सरची. कोण? अरे या बुकेला प्रॉन्सर झालं एक. तर या बुकेचे प्रॉन्सरर मी यांना आमंत्रित करतो, हिम्मतराव कानफाटे. कधीपासून बोलताय? मला बोलाव ना, मला कधीपासून तिथे वाट बघतोय मी. बोलता काय तुला अक्कला कधीपासून वाट बघते, बोलाव ना मला. या म्हटलं, या या या. मग ठीक आहे, जा म्हणतो जातो. मला काय तुझ्या आईला द्या. अमृता जाणार आहे 2 मिनिट. अरे आला ना, मग थांब ना, आलो मी कुठं बोलायचं. तर आज या ठिकाणी मानसी श्रेयस तळपदे यांचं स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे आणि माझे भाग्य म्हटलं पाहिजे सर. तर आपल्याकडे आज श्रेयस तळपदे यांच्या रूपानं एक चिकण्या क्वालिटीचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. काय क्वालिटी बघा ना सर, क्वालिटी जबरदस्त क्वालिटी, नंबर 1 क्वालिटी आहे, एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे. मग त्यांचा विशेष गाजलेला पिक्चर म्हणजे थायलंडच्या भावावर आधारित त्यांनी तो पिक्चर केला होता, 3 थाई भाई. सर लिहिलंय सर, म्हणजे आमच्या नेटवर माहिती आहे त्याच्यावर लिहून आणत जा. अरे हे पण 3 थाई भाई, 3 थे भाई, थे इकडून. अरे 1 मिनिट, नाही सॉरी थेच आहे सर, थेच आहे. तिथं मुंगी आल्यामुळे ते ई वाटलं मला. विशेष म्हणजे ते हिंदीत गेले पण आपला मराठी भांडा नाही विसरले. हिंदीत जाऊन पण त्यांनी मराठी नाव असलेला हिंदी चित्रपट केलेला आहे. कुठला? ओम साठी ओम. अरे तो पिक्चर नाही का, ओम साठी एक ओम राहते, तो जाते, मग त्याच्यासाठी दुसरा ओम येते. त्याने काय शाहरुख खानची झेरॉक्स वगैरे असते त्याच्यामध्ये. आम्ही बघितलं सर. ओम शांती ओम असं आहे हो. अरे नीट लिहित जाणार आहे. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? इथं सेलिब्रिटी लोकांसमोर माझी दिशाभूल करणारा चित्रपट आम्हाला फार आवडला सर. दिशाभूल करणार कुठला आता? दिशाभूल म्हणजे तो आगे से राईट. आगे से राईट म्हणजे जबरदस्त. आम्हाला खूप बघायची इच्छा होती सर चित्रपट तो, पण आमच्या गावातल्या लोकांना बघता नाही आला सर तो. का? म्हणजे काय झालं, ते लोक गेले चित्रपटामध्ये, तिथं होता आगेश राईट. मग लोक आगे गेले आणि राईट घेतला, तिकडे काहीच नाही. तिकडे एक पानपट्टी होती सर. त्याच्यामुळे ना तुम्ही आता ना तुम्ही काय करा माहिती आहे काय, आगेश राईट म्हणण्यापेक्षा अंदर के साईड असं नाव ठेवा, म्हणजे लोकांना लगेच कळेल. उगाच पिक्चरच्या ऐवजी पानपट्टीवाला धंदा होते सर, म्हणून म्हणलं. बरोबर नाही ते, असू द्या, काय हरकत नाही. पण तुम्ही आता म्हणजे सांगून ठेवतो मी तुम्हाला पुढच्यासाठी म्हणून. तसं ते आगेश राईटमुळे तसा एक घोळ झाला सर तुमच्या एका चित्रपटामुळे. म्हणजे ते म्हणजे चित्रपटाचं नाव आला, पण ते काय आहे ते मला माहित नाही. पण आम्ही तुमचं पोस्टर बिस्टर बघून आम्ही गेलो, म्हणजे गावातले लोक, ते त्याच्यावर हाऊसफुल लिहिलं होतं. मग आम्ही परत आलो सर. अरे सिनेमाचंच नाव आहे हाऊसफुल, तो सिनेमा असतो. पोरी तुम्हाला फार पटत असतील का असं, म्हणजे पर्सनल, आता म्हणजे पर्सनल मध्ये आलं म्हणून. पण असू द्या, काय हरकत नाही. पण आज मी खास व्यवस्था केलेली आहे सर, खास व्यवस्था. तुमच्या स्वागतासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो मिस मंगल उर्फ मॅगी यांना. मॅगी, ए मॅगी, ये मागा मागा. माझी पोरगी आहे मंगल उर्फ मॅगी. मॅगी नाव ठेवलं तिचं आम्ही. मॅगी का ठेवलं? 2 मिनिटात पटवते कोणाला पण. फारच म्हणजे हातखंड आहे तिचा. लगेच चल, ए स्वागत कर, हार घाल, हार घाल. हा तुझ्या गळ्यात घालून घे पहिल्यांदा, आणि हा त्यांच्या गळ्यात घाल. ए फोटो काढ, फोटो. ए मला सेंटर. हा, आमच्या मॅगीचं आणि श्रेयस तळपदेंचं आत्ताच या ठिकाणी लग्न झालेलं आहे. चल बेटा घे, तिची उखाणा घ्यायची इच्छा आहे सर. घ्या हा उखाणा. बाजीत बाजी मेथीची, बाजीत बाजी मेथीची. आज प्रमोशन म्हणून भ नाही म्हणती, बाजी म्हणते. बाजीत बाजी मेथीची, शंकराच्या पिंडीला वेल वाते वाकून. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. सांजीच्या ताटात जिलबीचे तुकडे. जिलबीचे तुकडे आणि वा वा, हंड्यावर हंडे 7.
अरे मध्ये त्याचं नाव कोण घेईन? तुझा बाप. काय साप आला इथे? अरे बापरे, साप आला रे. अरे अरे देवा रे देवा. आपल्या घरी जा सगळे. तू माझ्या घरी चल. साप आला इथे. नाही नाही. त्यांना सोडा, त्यांना. तुम्ही बसा. नुसता सोडा कसा चालेल? श्रेयस तळपदे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय इन्स्टंट विवाह संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. सामान घेऊन येते. आणि हे सगळं सामान भरून घे व्यवस्थित. आणि आईला सांग रडू नको म्हणा आता. ए पोरी रडू नको का, रडू नको. एकुलती एक पोरगी सर तुमच्या पदरात टाकतो, सांभाळून घ्या तिला. खूप मी प्रेमानं वाढवलं तिला. संपूर्ण गावाचा सुटकेचा निश्वास सोडल सर. मान्य जितेंद्र जोशी या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या. म्हणजे एक प्रकारे जितेंद्र जोशी यांच्या रूपानं एक एक्सटेन्शन बोर्ड टाइप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेला आहे. काय एक्सटेन्शन बोर्ड राहते ना, एक्सटेन्शन बोर्ड मध्ये कशा अलग अलग पिना आपण टाकू शकतो, त्यात लाईट लागते, वायर लागते, असे त्याचे जे फायदे जास्त राहते त्या टाइपचा जितेंद्र जोशी. म्हणजे त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व इतकं जबरदस्त आहे की ते गाणी पण लिहितात, ते गातात पण, ते स्टोरी पण लिहितात, ते अभिनय पण करतात, ते कॉमेडी पण करतात, ते यांचर पण असतात कार्यक्रमाचे. काय तू राहत नाही यांचर मध्ये राहते? इथं लिहिलंय अँकर म्हणतात. ए मराठीत लिहित जा रे, मराठीत लिहित जा रे. काय प्रॉब्लेम आहे यार? पण ते यांचर नसले तरी अनेक कार्यक्रमाची जबाबदारी यांच्यावर आहे. असे ते जितेंद्र जोशी या ठिकाणी आलेले आहेत. सर जितू सर, एक पर्सनल मध्ये सांगतो तुम्हाला. काय काय बोला. पर्सनल मध्ये तुम्ही ना जरा सांभाळून राहा. म्हणजे नाना पाटेकर कधी कधी तुमच्यासारखा आवाज काढतात बरं, म्हणून सांगितलं चला पुढे. आलं काय? ठाणा आला? नाही 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 काही नाही आलं. तुम्ही स्पॉन्सर आहे, बसा. स्पॉन्सर आहे बसा. तर असो गोरेगावचं गुलजार म्हणून फेमस असलेले जितेंद्र जोशी या ठिकाणी. कसं नाही बोलला, हे कसं नाही बोलला तू? मला माहिती होतं या अख्ख्या कार्यक्रमात बाकी काय हो न हो हे होणार माय. आता मी पवईला शिफ्ट झालोय. तर असो काही दिवसानंतर पवईचे गुलजार म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र जोशी या ठिकाणी आलेले आहेत. सर मला सांगायला अत्यंत आनंद. तुमचं जे गाणं आहे सर फार फेमस झालं घराघरात. कोंबडी पळायला तंगडे धरून, कोंबडी पळायला तंगडे धरून या गाण्याचे लेखक जितू जोशी आहेत. त्यांच्याशी जोरदार टाळ्या वाजवा. पण सर थोडासा कंप्लेंट आहे सर तुमच्या विरुद्ध. बोला ना. काय ते तुम्ही म्हणजे डापलेलं गाणं आहे सर, असं माझं म्हणणं आहे. मी डापलंय? हा सर. म्हणजे काय झालं, पिक्चर यायच्या आधी सांगतो, स्पष्ट सांगतो. असे आरोप नाही करायचे. डोळ्यात अश्रू आहे सर, हातात लाकूड आहे सर, खोटं नाही बोलणार सर. काय झालं, पिक्चर यायच्या 2 वर्ष आधी मी हे गाणं लिहिलेलं होतं. स्वतः मी लिहिलेलं होतं. फक्त शब्दामध्ये पक्षी बदलला. कुठला? मी लिहिलं होतं की शामरुख पळाला तंगडी धरून लगडी घालायला लागलाय. आमच्या घरचे शामरुख जरा नाराज झाले फक्त सर. ते म्हणले याला काय अर्थ आहे का म्हणले, त्यांची तुम्ही कोंबडी घेतली म्हणले. पण कोंबड्या जाम खुश झाल्या आमच्या इच्छा. शामरुख तर 2 दिवस जेवले नाही सर, एवढे अंडे दिले फक्त त्यांनी. शामरुखचे अंड केवढं मोठं राहते. अशा या टॅलेंटेड माणसाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय शामरुख रुसले खुदगुन हसले संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. घ्या सर फुट काढा. आमच्या या गावात एक सुंदर सुशील अभिनेत्री या ठिकाणी आलेल्या आहेत. अमरावती खानविलकर. अमृताताईंनी एक हॉलिवूडचा सिनेमा पण केलेला आहे, ऑटोमोबाईल वर आधारित. त्यांचा गिअर तुम्ही हॉलिवूडचा पिक्चर केला ना, हे लिहिलं ना गिअर. अरे गैर आहे रे, एकदा तरी नीट. अरे यार काय प्रॉब्लेम आहे रे, मराठीत लिहिता नाही यार. मराठी प्रोग्राम आहे, इंग्लिश मध्ये लिहिता तुम्ही इकडे. नीट बोल ना. काय बोलायचं नाही, मी आधी शब्द कळला ना. वाचतो बसा तुम्ही. फालतूगिरी करायची का माझ्यासमोर? आधी सांगतो. यांच्याबद्दल बोलणारच नाही मी आता काही. तुम्ही ते शाळा चित्रपटामध्ये बनवता ना, शिक्षिकेची भूमिका करा, काय जबरदस्त चित्रपट होते. मी तुम्हाला सांगतो अशी जर टीचर सापडली ना तर काय पाहावं लागते. 100% उपस्थिती पोरांची आणि रिझल्ट 0.
झिरो म्हणजे पोरांचं लक्ष लागणार नाही अभ्यासात म्हणून म्हटलं मी. तर असं शिक्षक असून सुद्धा स्वतः गणितात कच्च्या असणाऱ्या आणि घड्याळ न समजणाऱ्या अमृता खानविलकर या ठिकाणी आलेल्या आहेत. काय बोलत तू? अरे बरोबर आहे, आम्ही स्वतः बघितलेलं आहे ना आम्ही. मी एक पर्सनल तुम्ही आल्या म्हणून सांगतो, म्हणजे राग म्हणू नका. हा म्हणजे काय तुम्ही काय करता मॅडम की आता गाणं सुरू करता वाजले की 12 लोक घड्याळ बघतात, घड्याळ मध्ये 8:30 आणि तुम्ही म्हणता 12. एकदा तर 1:30 वाजले होते, मॅडम म्हणले 12. लोकांना गैरसमज होतं का तुम्हाला घड्याळ समजत नाही बा. माझं काय म्हणणं आहे, म्हणजे पर्सनल म्हणून सांगतो हा, रिक्वेस्ट म्हणून तुम्ही काय करता, असे बांगड्या बिंगड्या घालते की नाही त्यामध्ये छोटीशी अशी घड्याळ ठेवायची छोटीशी, आणि तुम्ही ते करता मला जाऊ द्या ना घरी आता वाजले 8:30, मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 9:15 असं कर. पटकन बघून घ्यायचा टाईम. तर अशा 12 साठी फेमस असलेल्या अमृताताई या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय एक गाव 12 भानगडी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. अरे मी केलं स्वागत दादा. अरे या 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 अरे यार आता स्टॅच्यू आता 1 2 3 मामा स्वागत गीत घेऊ. आता या ठिकाणी स्वागत गीत सादर करतील प्राथमिक शाळा 3री मधून हाकलून दिलेले आमचे 2 नौजवान वीर. स्वागत करूया बाजी चित्रपटाचे, स्वागत करूया बाजी चित्रपटाचे. श्रेयस्थपदे अमृता खानविलकर, श्रेयस्थपदे अमृता खानविलकर. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की आता वाजले की स्वागत करूया बाजी चित्रपटाचे. जीतू जोशी अभिजित सावंत, जीतू जोशी अभिजित सावंत. सावन में लग गई आग, सावन में लग गई आग. हा एक छान गाणं सगळ्यांचं छान गाणं सादर करतील. अभिजित सावंत परीक्षक असणार ना तुमचे, चांगलं गाणं झालं पाहिजे. इथे इथे नाच रे मोरा मावा मावा खा. मामा मावा आहे, चारा खा. चारा चारा आहे. देऊ नका शब्द त्याला. इथे 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 बस रे मोरा चारा खा, पाणी पी आणि टुन्न होऊन जा. काहीतरी घाणेरडे शिकून येता असं नाही काय करायचं. सगळ्या पाहुणे आले की ना मोठे मोठे, त्यांच्या समोर चांगलं काहीतरी सादर करायचं. झालं तुमचं सादर करून? झालं. हा एकदा भाज्यांसाठी आमच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सगळ्यांच्या ओठावरती आणि मोबाईलवरती तीच गाणी आहेत सध्या. तर हे संगीत दिग्दर्शन ज्यांनी केलेलं आहे त्यांना आता या मंचावरती मी आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आतिफ अफजल यांच्यासाठी. आतिफ, आपने पुणे 52 का म्यूजिक किया था, उसके पहले प्राग मूवी आई थी आपकी, और उसके बाद अब बाजी. एक गाना भी है जो आपने गाया है और मराठी है वो. हाँ जी. तो मराठी बोलने में कुछ दिक्कत हुई जैसे मुझे हिंदी बोलने में हो रही है अभी? दिक्कत मुझे नहीं हुई उतनी, लेकिन जिन्होंने मुझे गवाया है उनको जरूर हुई होगी. अच्छा जी, निखिल ने गवाया है, सुरूद ने गवाया है, तो उनको दिक्कत हुई होगी जरूर. हाँ वो निर्माते जो पुणे के है ना वो, हाँ. निर्माते वो जाते हैं शब्द पे बहुत. लेकिन आपका अच्छा है सर, आप ऑथेंटिक हिंदी बोल सकते हैं. हमारा क्या है जवळपास जवळपास चलते रहता है. मैं भी ऑथेंटिक बोल नहीं सकता है, इसलिए गोलमाल में मेरे को बोला अटक अटक के बोलना तू. तर संगीत दिग्दर्शक आलेले आहेत आणि अभिजित सुद्धा आहे. तर या चित्रपटातल्या एका गाण्याचा तर परफॉर्मन्स झालाच पाहिजे इथे.
दूर कशाला मिठीत माझ्या येना येना हात तुझे हे हातात माझ्या येना 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 जवळ येना येना घेना जवळ घेना घेना जणू कसा तुझ्या विना मन जळते मन सुरते भिर भिरते बघना मन शोधे या तुझ्या खुणा मन माझे समजून तू घेना क्षण एकही आता जाईना हा जाईना. गीतू सर एक कविता तर झालीच पाहिजे. माझी खूप जवळची कविता आहे ती ऐकवतो. कहीं एक बार तुमने सोचा मेरे आंसू रंगीन नहीं क्यों. कहीं एक बार तुमने सोचा मेरे आंसू रंगीन नहीं क्यों. आंसुओं से कोई रंग तो टपके. मैंने गुजारिश की रंगों को ना ढूंढो. जो बेरंग है वही निर्मल है इतना भी नहीं समझते. वाह. तुम बस चले गए. तुम बस चले गए. उस दिन से रोज तेरे आंगन के मोगरे पर मैं छोड़ आता हूं 2 बूंद आंसू. तुम हो के ओस समझकर बहारों की तारीफ करती हो. तुम हो के ओस समझकर बहारों की तारीफ करती हो. खैर खैर इतना ही सुकून है कि आंसू बेरंग थे इसीलिए फूलों पर ओस की तरह लगते तो हैं. वाह वाह वाह. काश तुम उन बूंदों को अपने होठों पे सजा लेती. काश तुम उन बूंदों को अपने होठों पे सजा लेती तो पता चलता ओस कभी नमकीन नहीं होते. कोणाला काही प्रश्न आहेत का? अरे जितू दादा हे काहीतरी जवळपास वाटतं सेम. फॅन आहे सर. वा वा वा. केस सेम केलेत ना बघा ना. फॅन आहे सर फॅन. वा वा फॅन आहात. बर पुढे. फॅन आहे. अरे कळलं फॅन आहे. पुढे. नाही सर घरचा फॅन बिघडलाय 5 वर चालतो त्यामुळे केस असेल. सर मी मिमिक्री आर्टिस्ट आहे सर तिकडचा. वा वा. सर जितू सरांची मिमिक्री करू इच्छितो सर मी. हा हा म्हणा म्हणा. डायलॉग कुठला आहे तू तुम्हाला? दुनियादारी मधला येत आहे सर मला. वा म्हणा. सर 8 वेळा पिक्चर बघितला सर. 8 वेळा पिक्चर बघितला. क्या बात. एवढं आवडलं तुम्हाला? नाही सर सारखी लाईट जायची. सामाजिक बोलला. सुरू कर सर. मेवणे 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 मेवणे. अरे नीट म्हणा. सॉरी सर सॉरी सर. परत म्हणा परत म्हणा. मेवणे 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 सॉरी सर. ते जरा प्रॅक्टिस करून येत जा ना घरी आधी. सर एकदा बोलून दाखवताल का सर जरा? ए ऋषी कपूर. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. एक रिक्वेस्ट आहे. हा बोला. हे आमचा मित्र आहे त्याला फोटो काढायचा छत्रपतींबरोबर. छत्रपतींबरोबर फोटो काढायचा. सर एक फोटो सर. ए प्लीज प्लीज. ए सर पटकन. सर थोडंसं. हा करेक्ट. अरे हस ना बाबा हस ना. छत्रपती एवढा मोठा माणूस इकडे. छत्रपती सारखा माणूस.
अरे काय बघायला तुझा प्रॉब्लेम आहे यार तुझा इथं कोण एवढे मोठे सगळे लोक मोठे मोठे शस्त्रप्रधारे आहे ते अमृत खाऊन लोक एवढे मोठे मोठे फोटो करते येतो ना घरी काय पळून चालला का नवरा तुझा हा कोण सॉरी सॉरी 2 मिनिट हात टाका त्याच्या अरे तू हास ना बाबा तू हास यार तू यार अरे हे बघ हा फोटो अरे तुझ्या घरी पाठवला असता तर मी बेकार झालं असतं सर थोडस 1 2 1 मिनिट थोडस हॅलो काय प्रॉब्लेम आहे तुझा यार माणसांवर भरोसा नाही का तुमचा कोण बसला इकडे अरे शस्त्र प्रदेश काय प्रॉब्लेम यार फोटो पहिले सॉरी सर एकदम स्ट्रॉंगली अरे सरांना इतकं उभं केलं तुम्हाला कळत आम्हाला कळत नाही सर बायकोला नाही कळत ना काय करणार यार तो हास ना बाबा हास ना रे अरे बाबा तुझ्यासाठी खर्च चालू आहे आता एक मिनिट काय अक्कल आहे का तुला आलो मी आता ताबडतोब घरी आलो तुमचा यार प्रॉब्लेम आहे यार या लोकांचा यार सॉरी सर माझं काय झालं बायको सगळ्यांनी फोन आला फोटो काढून घ्या तू नंतर येतो आलो यार काय यार प्रॉब्लेम आहे यांचा यार हा ऑटोग्राफ द्या 10 रुपयाला पेन आहे सर 10 रुपयाला मग रात्रीची सोय होईल ना माझी विकत घ्या ना सर दहा रुपयाची सोय काय विशेष आहे त्या पेन मध्ये 10 रुपयाला घ्यायचा पेन विशेष म्हणजे बघा ना हा असा केला की तुटत मॅडनेस रे फुल बॅडनेस यार अरे पण तुम्ही 1 पीस मध्ये घरी कसे जाता रे आज 5वर 1 पूज्य लागला माझी इच्छा आहे या 5वर तुमचे कमीत कमी 10 पूज्य लागले एवढे एपिसोड क्या बात आहे सर मी अतिशय मनापासून या मंचावरती आमंत्रित करतो दिग्दर्शक निखिल महाजन यांना बाजी हा सिनेमा रसिक प्रेक्षकांनी का बघावा दिग्दर्शकाच्या नजरेतून जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी राम लखन हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिला होता एक सीन होता जिथे अनिल कपूर एका त्या विलनला चिखलात जाऊन खूप मारत असतो आणि जॅकी श्रॉफ येऊन त्याला थांबवत असतो मजा ही होती थिएटरमध्ये बघण्यात की प्रत्येक वेळेस जॅकी श्रॉफने त्याला सोडल्यावर तो जेव्हा जायचा तेव्हा ऑडियन्सचा आवाज खूप मोठा यायचा वा आणि हा जो एका बिग स्क्रीनवर सिनेमा बघण्याचा अनुभव आहे हा मला वाटतं आम्ही सगळ्यांनी मिळून मला वाटतं सक्सेसफुली केलाय की एक अशी फिल्म जी फक्त बिग स्क्रीनवर पूर्णपणे एन्जॉय करता येईल तर आता या मंचावरती मी आमंत्रित करतो या सिनेमाचे निर्माते सुहृद गोडबोले यांना मोठमोठ्या फिल्म्स बनवल्यानंतर आता बाजी कसं वाटतं फिल्म मोठी आहे फिल्मचं ॲम्बिशन खूप मोठं आहे आम्ही खूप नवीन गोष्टी करायचा प्रयत्न केला आहे आणि आता मी आलोय एकत्रित एक मोठं स्वप्न घेऊन 6 तारखेला तुमच्याकरता जरूर बघा आय थिंक यू लाईक इट आय थिंक यू एन्जॉय द फिल्म वा तर मला पुन्हा पुन्हा आनंद होतो हे सांगताना की बाजी सारखा भव्य दिव्य सिनेमा येतोय आणि आमचे 50 एपिसोड आज कंप्लीट झालेले आहे आणि पुन्हा भेटूयात पुढच्या भागात अशीच धमाल करायला बघत राहा चला हवा येऊ